कारण की खूप उशीर झालेला आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. महाराष्ट्राचे आराध्य बशी छत्रपती शिवाजी महाराज या माळवंदना करून युसुफ सय्यद साहेब चषकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू ऑफेन्सचा बाहेर होता, वेगवान चेंडू टाकला गेला. पहिला चेंडू निधावाने सुरुवात झाली आहे. नेहिल किणी काल 40+ मध्ये हरीश्वर किणी आपल्याला पाहायला भेटे खेळत असताना त्याचे सुपुत्र आज इन ॲक्शन आहेत. काल रात्रीच्या वेळेमध्ये पाहिला पण क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाले. जलीश शेख मैत्री इलेवन पालघर संघाकडून खेळत असताना आज आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळत असता आपल्या संघासाठी 1-1 फॉर्मॅटमध्ये. यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळला. खेळाडू मागे जात आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून जाईल. लॉंग लेग फाईन लेग रिझन मध्ये खूप वेगवान चेंडू सहज सीमारेच्या पार. हा आलाय साहेब चषक चौकार. 4 धावा. बघा पहिला चेंडू निधाव नक्कीच झाला. दुसरा चेंडू लेग स्टंपवर ठेवला त्याचा फायदा नक्कीच उचलला गेला. 20 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ही परिपूर्ण करायची आहेत. आणि बघा प्रत्येक खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी अनाउन्समेंट आहे. कोणीही मैदानाच्या अवतीभोवती मद्यपान करण्यासाठी बसायचा नाही. एखादा संघ जरी बसला तर आमचे आयोजक कमिटी डिसिजन घेतील त्या संघावर काय कारवाई करायची आहे. त्यावेळेस ऑफसाईडला फटका तर फसलाय. चेंडू खाली खेळाडू आलाय. संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेस सुरेख झेल टिपला. संघनायक चेंडू खाली संदेश आणि फलंदाज सिद्धेश होते आणि फलंदाज जलीश शेख बागचा डोकर. पहिला गडी बाद 4 अंकावर. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. धन्यवाद डीसी मास्टर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तय्यब आपण पाहतो बॅटिंगसाठी आले 3ऱ्या क्रमांकावर. पहिला षटक मार्गस्थ आहे नेहिल किणी. बघा पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व 3रं जेव्हा आपण पाहिलं त्यामध्ये नक्कीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार याच खेळाडूच्या नावावर राहिलं. त्यानंतर ओपन क्रिकेट चे दारे ठोठावले गेले आणि दखल घेतली गेली या खेळाडूच्या नावावर सुद्धा. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये लेदर क्रिकेट किंबहुना टेनिस क्रिकेट खूप सुरेखरित्या आपण पाहतोय सध्याच्या घडीमध्ये खेळत असताना खेळाडू आहे नेहिल किणी. नवीन बॅटर तय्यब 3ऱ्या क्रमांकावर आला. पहिला षटक मार्गस्थ 3 चेंडू आणि 4 धावा 1 गडी बाद. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅटर शफल नक्कीच झाले. डॉट बॉल नक्कीच झाला. बघा वेग चांगला आहे. व्हेरिएशन खूप सुरेख आहे. चार चेंडू 4 धावा 1 गडी बाद नक्कीच झाला. अजूनही दोन्ही चेंडूचा खेळ बाकीचे. पहिला षटक मार्गस्थ आहे. यावेळी जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता पण दोन्ही हा समांतर होतील. पहिला धाव अवांतर आजच्या दिवसामध्ये नेहिल किणीच्या नावावर लिहिला जाईल आणि वाईट चेंडूमध्ये धाव नक्कीच स्कोर कार्डवर लगावले जाते. धावफलक 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 5 अंकावर. बघा पहिला आपण सामना पाहतोय जागमाता रावळे विरुद्ध माणूस शिरगाव. यानंतर अजिंक्य मराठा विरुद्ध आशापूर एडवन. प्रत्येक ऑप्शन जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल नक्कीच झालाय. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल अजिंक्य मराठा आणि एका बाजूला आशापुरी एडवन. अजिंक्य मराठा शिरगाव आणि आशापुरी एडवन दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल होता. यावेळेस पाहू शकाल स्वतः नाराज असणार आहे तय्यब. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता. फुल टॉस बॉल ऑन साइड खेळायचा प्रयत्न नक्कीच होता परंतु डॉट बॉल आलाय. धावसंख्या पाहू शकाल धावफलक लगावली गेली. 6 अंकावर 1 गडी बाद नक्कीच झाले. 3 चेंडूंनी 4 धावा नक्कीच बनवले. जलीश शेख परंतु मिस टाइम फटका खेळून बॅकच्या रेकॉर्ड पाहायला भेटले. पहिला गडी बाद त्यांच्या नावावर राहिलं. यावेळेस फटका उंच खेळलाय.
स्क्वेलेग लॉंग लेगला चेंडूला ओढून दिलाय. वन माउस टू माउस चेंडू निघून जाईल का मैदानाच्या बाहेर आणि हा आला साहेब चषक चौकार. 4 धाबा. पहिला षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यामध्ये 10 धाबा दाफडकावर. धन्यवाद डीजे मास्टर. बघा नयन, प्रत्येक षटकात टीम मिटिंग करणं गरजेचं नाहीये. कॅप्टन किंवा विकेट किपर चर्चा करेल जवळ साठी या षटकामध्ये. आपण पाहू शकाल प्रत्येक वेळी आपण पाहतोय बाउंड्रीचे खेळाडू सुद्धा टीम हँडलसाठी येत आहेत. लगेच विपुल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलं. बघा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील ही आपण दक्षता घ्यायची आहे. विपुल यावेळेस गुढी मागवा सज्ज होईल. यावेळेस पाहू शकाल अपील नक्कीच केली आहे. पाहू शकाल थोडीशी चर्चा करतायत दोन्ही पंच. ऑफिसच्या बाहेरच्या चेंडू होता बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू यशस्वी हातामध्ये नक्कीच गेलाय. चर्चा करतील धवल आहेर आणि धवल मेहर आणि जाकीर खान. काय घडलंय काय बिघडलं पंच नक्की दर्शवतील. न्यूज बोट वरती बॅटची हलकीशी एज नक्कीच लगावली. पाहू शकाल आवाज झाला होता बरोबर पंचांनी कन्फर्म केलाय, चर्चा केली आहे. आणि बॅटर मुसद्दीक 0 बाद झाला. पहिला चेंडू फेस केला. पाहू शकाल चेंडू ऑफच्या बाहेर इनसाइड एज खालचा नक्कीच कोर लगावला. त्यानंतर बॅटर आउट झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये माझी शेख कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती. शेवटच्या षटकामध्ये जेव्हा 28ची गरज होती तेव्हा 34ची गरज होती माफ करते तेव्हा नक्की षटकारांची नक्कीच बरोबर केली. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. सामने रंग आणला होता. कपिलजी पाटील साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम प्रतीत, आपलं हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मिस्टर माजिद धावसंख्या 10 वर 2 जागमाता रावळे विरुद्ध आपण पाहतोय मॉडर्न शिरगाव या 2 संघांमध्ये होणारा पहिला आजचा सामना. बघा बॅटर सज्ज झालेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न करतील. राईट हँड बॅटर आहे विपुल आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जागमाता रावळे संघाची गोलंदाज करून देतात आपल्या संघासाठी. थोडासा नक्कीच आजचा दिवस थोडं शांत राहिला. पहिला सामना आपण पाहतोय. ज्यावेळेस पाहू शकाल टप्पापर्यंत चेंडू नक्कीच जीत यांच्या हातामध्ये निघून जातो. यष्टीरक्षक पाहू शकाल जीत चेंडू घ्यायचा करत असताना डॉट बॉल नक्कीच. बघा रावळे संघामध्ये 2 असे खेळाडू राहिले ज्यांनी त्यांच्या नावावर मारुतीची बाईक आहे. हार्दिक आपण एका बाजूला पाहतो, एका बाजूला निहिल किणी असे 2 खेळाडू या संघामध्ये. रिवाजचा फटका खेळलाय. बघू शकाल खेळाडू मागे जातात. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला. नयन आले होते. चेंडू साईने चेंडूला फील्ड केला, फेकी केली. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. बघा धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 11 या अंकावर. या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 3. दुसरा षटक मार्गस्थ. यावेळेस फटका तर फसलाय. बघा गोलंदाजचा कॉल आहे परंतु यावेळेस साई चेंडू खाली आला आणि फलंदाज तय्यब बॅक टू डगआउट असणार आहे. गडी क्रमांक 3 बाद झालाय 11 या अंकावर.
धन्यवाद डीजे. ओके, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंगसाठी आले मिस्टर आमिर. बघा आमिर बॅटिंगसाठी आले, अवखरे फलंदाज आहेत. बघा थोडंसं नक्कीच मंद गतीने सामना सुरू आहे. 3 गडी बाद झालेत, 11 धावा फटकावर मॉडर्न शिरका थोडासा दबावामध्ये, परंतु माझी दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यावेळेस स्वतः शपून खेळायचा प्रयत्न होता. एस्टनच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला, डॉट बॉल नक्कीच आलाय, निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोंदी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता, म्हणजेच 10 गडी बाद केलं होतं निहिल केणी या गोलंदाजाने. त्यानंतर या षटकामध्ये मात्र एकच धाव खर्च केली. विपुल यांनी 2 गडी बाद केलेत. यावेळेस अपरकट ऑन द टॉस खेळला गेला, फटका डीप थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल केलाय. बिग पण आउटफील्ड नक्कीच आहे. चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार चौकारासाठी. 2 षटकांचा संपला खेळ. धावा फटकावर आहेत 15, गडी बाद झाले 3. आपण पाहतोय साहेब चषक 2025 आजची दुसरा दिवस आणि पहिला सामना. नक्कीच पाहू शकाल विश्वजीत आगमन झाला. वेलकम सर, आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेचे नक्कीच आयोजक कोण त्यांच्या पाहिलं जातं, कुणालजी जाधव असतील, विनयजी घरत असतील, त्याचबरोबर विश्वजीत आहेर आणि त्यांची पूर्ण टीम अप्रतिम काम करते. बघा पर्यंत पाहू शकाल वैयक्तिक दुसरा आणि सगळ्याकडून तिसरा षटक घेऊन येतात मिस्टर निहिल केणी. 5-5 षटकांचे सामने आहेत. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अजिंक्य मराठा शिरगाव, आशापुरी एडवन दोन्ही संघाच्या संगणकाने टॉस साठी सज्ज राहायचे. आपण दक्षता घ्या प्लीज. बघा 2 षटकासाठी तब्बल 12 मिनिटाचा कालावधी घेतला गेलाय. 8 मिनिटांमध्ये 2 षटक परिपूर्ण करायचे दिसून येते. दक्षता घ्या आपण. माझी शेख ऑन स्ट्राईक 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. गली मध्ये चेंडूला फील्ड करे. डीप गलीमध्ये फेकी केली आहे. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. दुसरीला प्रयत्न केला, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे 17 अंकावर. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधला. दोन्ही संघांना 1-1 षटक कमी खेळण्याची मुभा दिली गेली, कारण की वेळ खूप महत्वपूर्ण आहे. मग येणाऱ्या संघांना सुद्धा आव्हान असणार आहे, तुम्ही वेळेवर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं. जर तुम्ही सुद्धा लेट आलात, आयोजक कमिटी तुम्हाला सुद्धा पॅनलाइज करू शकते, हे आपण दक्षता घ्यायची. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफिन जास्त बाहेर चेंडू होता, शफलधारी होते, परंतु डॉट बॉल नक्कीच झाला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला. निहिल केणी पाहू शकाल सुरेख गोलंदाजी करतात आणि जास्त ऑफिनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात. बॅटरला नक्कीच डॉमिनेट त्यांच्या माध्यमातून केले गेले. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येत आहेत. वेलकम प्रणयजी पटेल, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस ऑन साईडला फटका तर खेळलाय. फटका नक्कीच फसला, परंतु नो मॅन्सलँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे पाहू शकाल मनीष भोईर चेंडूवर आलेत. तत्परनं 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे 67. धावसंख्या 2 बद्दल फटकावर तब्बल 18 अंकावर. थोडासा बदलाव करता डावखुरा फलंदाज आहे, त्यासाठी नक्की क्षेत्रक्षण पाहू शकाल. डीप लॉंग ऑफ एक कव्हर फक्त स्ट्राईक केला गेला. खेळाडू आहे, चेंडू फेक करतात आणि हिट झालाय, परंतु बॅटर पोहोचले. दुसरा प्रयत्न माजिद शेख वेगाने धावतायत. वा, खूप सुरेख रन बिटवीन विकेट. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का, परंतु शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं खेळाडू तिकडे पोहोचले. हार्दिक चेंडूला फेकी करतायत. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. बघा पहिला जी धाव होती खूप वेगाने घेतली, डायरेक्ट हिट झाला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्न केला. 2 धावा धाव पुढे सरसावले गेले, ते म्हणजे जाऊन पोहोचेल 20 अंकावर. 20 लॉस ऑफ 3 विकेट. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेला. तिसरा षटक मार्ग असतो आहे मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पाहू शकाल शपल खेळायचा प्रयत्न होता, माजिद स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करताय. शपल बघा सॅक्रिफाईस करावा लागेल आमिर यांना. स्वतःचा विकेट. गडी क्रमांक 4 बाद झाला 20 अंकावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीमध्ये जाग माते रावळे संघाचा दबदबा या सामन्यामध्ये पाहायला भेटला आपल्याला. बरोबर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर बॅटिंगसाठी आलेत. 20 वर 4 गडी बाद. मग अजून या इनिंग्समध्ये तब्बल 13 चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील दोन्ही संघांसाठी. इकडून धावांची गरज आहे. ते म्हणजेच बॅटिंग करणारा संघ मॉडर्न शिरगाव या संघाला. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला गेला. डीपमध्ये मनीष आहे. चेंडूवर आले चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. अंडर फेकी केली आहे. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे 21-21. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहू शकाल 3 षटकांचा संपला खेळ. 7च्या षटकांत 21 धावा धावफलकावर आहेत. अजून येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी सज्ज राहायचं. वारंवार आपण कॉल करतोय. आशापूर 8-1 आणि एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. यामध्ये दक्षता घ्यायची. चला स्पीडअप करा. संघ गणपतीचे बघा नयन गोलंदाज सज्ज होईल. 4था षटक घेऊन संघाकडून वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय. यावेळी रिव्हर्सचा फटका खेळला. खेळाडू आहे चेंडूवर जात आहेत. विपुल चेंडूला फील्ड करतील का? बरं चेंडू डायव्हर्ट झालाय. बॅकअपसाठी खेळाडू पोहोचत येतात पण 2 धावा नक्कीच परिपूर्ण केले जातील. नॉनस्ट्राईकला फेकी केली आहे. बघता बघता लेग पासून 2 धावा आल्या. तसं की दोन्ही पुढे ससवले गेले. म्हणजे 23 अंकावर 4था षटक मार्गस्थ. इकडून येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 मध्ये जर 20-22 धावा जरी आल्या 45-46 पर्यंत धावफलक गेलं. एक चांगला बॅटल पाहायला भेटेल आपल्याला. पुढे ससवून खेळायचा प्रयत्न होता. नयन स्वतः चेंडूवर चेंडूला फील्ड केला गेलाय. डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यावर दक्षता घ्यायची आहे. अजून एक चांगला चेंडू. पाहू शकाल डॉट बॉल नक्कीच झालाय. निर्धाव चेंडू. पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल नयनच्या माध्यमातून सुद्धा केली जाते. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहेत मिस्टर हार्दिक. चेंडूवर येथे चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावा लागेल. धावसंख्या 1 पुढे 6 होते. धावसंख्या 2 पोहोचेल 24 अंकावर. 4था षटक मार्गस्थ. 4 गडी बाद झालेत. पण कुठे ना कुठे जे दबाव बनवला गेला होता. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद, तिसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद झालाय. विकेट जे आले ना ते कुठे ना कुठे दबाव बनवून राहिले. शॉर्ट बॉल टप्पा पण चेंडू काटा बदलतोय. बघा बॅटरने बॅट खूप वेगाने स्विंग केली होती. परंतु पाहू शकाल चेंडूने फळीचा काही संपर्क झाला नाहीये. यावेळेस फटका तर उंच खेळलाय. डीप मध्ये खेळाडू सिद्धेश संघनायक होते. झेल टिपता आला नाहीये परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्यात वेगाने. धावसंख्या 2 पुढे 6 होते. धावसंख्या 2 पोहोचेल 26 अंकावर. 4 षटकांचा नक्कीच खेळ संपला गेला. 26 धावा धावफलक 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारी अजूनही पाहू शकाल चेंडू असतील 6.
धन्यवाद डीजे मास्टर. जाकीर सर बघा 20 मिनिटं जोरदार जास्त कालावधी घेतला गेलाय या दक्षतेच्या 4 षटकांसाठी. जे नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमात एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये हे ठेवलं जाईल. दक्षता घ्या. काही टायमर आपण ऑन ठेवले गेले. हे दक्षता घ्यायची. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवलं जाईल. 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला फिल्डिंग मध्ये सजवला जाईल आणि 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पंचायत दक्षता घ्यायची आहे. हा इनिंग ब्रेक मध्ये टॉस या षटकात आपण टॉस करणार आहोत. अजिंक्य मराठा शिरगाव आशापुरी एडबन संघाचे संगणक आलेले आहेत. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचे संगणक चला टॉस साठी यायचं. साईचा पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. विपुल तिकडे चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्रायकरला थ्रो केला गेला परंतु चुकी झाली आहे. साईच्या माध्यमातून एक सिंगल धाव नक्कीच वेगाने परिपूर्ण केली. धावसंख्या 27 अंकावर. आता येणारे 5 चेंडूमध्ये 2 जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये नक्कीच एक फायटिंग स्कोर कडे पोहोचला जाईल मॉडेल शिरगावकडून. मॉडेल शिरगाव सगळं गोलंदाजी अटक आहे. मुसद्दीक सारखा वेगवान गोलंदाज आपण पाहू शकाल आपल्याला भेटेल. ऐनुद्दीन इनामदार सुद्धा असतील. यावेळेस फटका सुरेख आहे. ऑफ साइडला चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउंस सीमारेषा पार. हा आलाय साहेब चषक चौकार. 4 धावा. मास्टर नक्कीच मयूर आहे. मयूरच्या बॅटून चौकार आला. डेथ ओव्हर मध्ये धावांची लयलूट केली जाईल का आणि मॉडर्न शिरगाव या बॅटर्सना धावांची गरज आहे. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावले 31-31 अंतिम षटक मार्ग असता. अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. साई गोलंदाज सज्ज झालाय. त्यावेळेस बैठक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. हलकीशी अपील केली गेली परंतु पाहू शकाल लावडेड अपील आहे आणि पंचांचं काहीच रिॲक्शन नाहीये. डॉट बॉल उत्साह जास्त विश्वास कमी अपील मध्ये नक्कीच आहे परंतु डॉट बॉल आला. चला स्पीड अप करा. आपण नॉट आउटचा कॉल दिला. जीत कॉन्फिडन्स होते. शिक्षक अपील करत होते. थोडी चर्चा करतायत गोलंदाज पंचांबरोबर पण पंचांनी नॉट आउटचा कॉल दर्शवलाय. अजून येणाऱ्या या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावा आपण 31 लॉस ऑफ 4 विकेट. मयूरच्या बॅटमध्ये एक चौकार नक्कीच आलाय. अजूनही 3 चेंडू सफल झाले. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. यश शिक्षक जीत हातामध्ये चेंडू आला नाहीये. पाहू शकाल शेवटच्या क्षणामध्ये नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली आहे. मयूरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 बाद झाला 31 अंकावर. का 32-33 पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. जाग माता रावळे या संघाला. बघा काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या नेक्स्ट डे मध्ये. आपण नावाज ऐकूया मिस्टर उत्कर्ष पाटील याचा आपण पाहतो. यावेळेस आदरणीय सन्माननीय पालघर उपनगराध्यक्ष उत्तमजी गरज साहेबांच्या संकल्पनेत साकार झालेली साहेब चषक आणि आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आपण पाहतोय जाग माता रावळे विरुद्ध
मॉडर्न शिरगाव या दोन संघांमध्ये. कॅप्टन टॉस साठी या. सुंदर पद्धतीचं क्रिकेट तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला आणि ज्यामध्ये आजचा पहिला मॅच पहिल्या डावाचा खेळ आपण तपासून पाहिला जिथे मॉडर्न शिरगाव या संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 32 धावा फलकावरती उभ्या केल्या. आता 33 धाव्यांचं पाठलाग आहे. एका बाजूला सध्या संपूर्ण पालघरचं क्रिकेट एक युवा खेळाडू म्हणून चर्चेतला कोण तर त्याचं नाव निहिल हरेश्वर किणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि आता त्यांच्या समोर मुसद्दिक शेख कमी वयामध्ये याही गोलंदाजानं मुंबईपर्यंत लेदर क्रिकेट खेळलं. तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेटचा वेगाचा राजा म्हणून मुस्सू यांच्याकडे पाहिलं जातं. मयुरेश राऊत यांना देखील आपण पाहत आहे. अनेक वर्ष अजिंक्य मराठा या संघाची सेवा त्यांनी देखील केली. सध्या मॉडर्नमधून ते कार्यरत आहेत. मॅचला सुरुवात होईल. 33 धाव्यांचा मॅच. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी खोलातला. बॉलला फ्लिक ऑन द रिस्ट केले. मनगटाच्या साह्यानं बॉलला फक्त दिशा दिली जिथे सिंगलनं स्कोर कार्डला सुरुवात होते. एका बाजूला जागमाता रावळे संघ सांगेल की धावफलकावरती आम्हाला 33 धावा उभ्या करायच्या आहेत. शांत सुरुवात जरी झाली मुसद्दिकच्या षटकामध्ये हरकत नाही. आपण या मॅचमध्ये 33 धावा इथून पुढे नेऊ शकता सिंगल डबलच्या साह्यानं. परंतु जर गुच्छामध्ये विकेट आले, मुस्सूनं जर त्यांची क्वालिटी दाखवली तर मग मॅचमध्ये पलटवार होण्याची दाट शक्यता. आणि मॉडर्न शिरगाव यासाठी जाणला जातो पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल वेगावरती स्वार. मागे जलीश शेख आणि त्या जलीश शेख यांच्याच तालमीत उभा झालेला खेळाडू अर्थात आपण पाहतात मुसद्दिक शेख ज्यांनी खऱ्या अर्थानं शिरगावमध्ये अनेक नवीन खेळाडू तयार केले. आणि मॉडर्न शिरगावमध्ये नवीन खेळाडू तयार करण्याची मशीन कोण तर त्यांचं नाव जलीश शेख. सध्या यष्ट्यांच्या मागून या मॅचला कंट्रोल करतात.
2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आहे 1. गोलंदाज होतील तयार. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात इनफिल्डच्या वरनं हार्दिक घरत यांच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. वेलकम बॅक. मागचा बॉल डॉट आला असेल हार्दिक संघात. पुढचा बॉल नाही डॉट येणार, ज्यावरती 4 लिहिलं होतं. याही वेळेला आपण पाहतात बॉलला इनटू द गॅप बिटवीन द गॅप. फवाज अगदी बॉलच्या मागे वेगानं. मेरिटवरचं क्रिकेट. या फटक्यामध्ये ज्यांनी फक्त वेगाचा वापर केला, मुसद्दिक शेखच्या पहिल्याच बॉलचा समाचार घेताना थोडेसे चाच पडले आणि तदनंतरचे 2 बॉल त्यांच्यासाठी कर्दनकार राहिले. नाव आहे हार्दिक घरत. रॉकी ग्रुप सफाळ्याची मोठी स्पर्धा, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईकवरती स्वार होणारा हाही खेळाडू आहे. सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख होत असतो. मोठ्या खेळाडूची चर्चा अनेक वेळा आपल्याला होताना बघायला मिळते. त्यातलेच हार्दिक घरत आहेत सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल. याही वेळेला क्या बात आहे. हार्दिक घरत सध्या चर्चेत होते, परंतु मयुरेश राऊत यांच्या सेफ हँडमध्ये तो बॉल जाऊन पोहोचला. विकेटचं बटन. आता फलंदाज झालेत बाद. गॉन. संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच अजिंक्य मराठा शिरगाव त्यांच्या विपक्षात आई आशापुरी एडवण. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण आशापुरी एडवण संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि अजिंक्य मराठा जर तुम्ही असाल तर प्लीज रिपोर्ट करा, अदरवाईज मग षटकांमध्ये कपात होईल. येस, लक्षात घ्या 6 षटकांचं क्रिकेट आमच्या आयोजकांचा पूर्ण प्रयत्न आहे, परंतु तुम्ही जर वेळेची दिरंगाई केली तर मग गोष्टी थोड्याशा आम्हाला क्रिटिकल पुढे न्याव्या लागतील, कारण वेळ महत्त्वाची आहे. ज्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की आपण योग्य वेळेत पोहोचा इथे. 6 षटकांचं क्रिकेट कालच्या दिवसात 40+ अगदी शिस्तबद्ध आणि डिसिप्लिनमध्ये ते क्रिकेट बघायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीनं ते क्रिकेट आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये. मैदानाच्या आतमध्ये साहिल चापके एक जबरदस्त खेळाडू, आक्रमकतेचं स्वरूप घातक म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं. डगआउटमध्ये जीत पाटील असतील, नयन असतील, मनीष भोईर असतील, साई असतील, दिग्गज क्रिकेटपटूंचा भरणा असणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला पहिल्याच बॉलवरती अगदी येता क्षणी मुसद्दिकचं केलंय स्वागत. साहिल चापकेच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू सीमारेषा बाहेर. 6. पहिल्या षटकात धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 15 ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. सध्या इथून बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि या 24 बॉलमध्ये जतीन आम्हाला दर्शवत आहेत 18 धाव्यांची गरज. 24 बॉल 18. आता इथून तुम्हाला विकेट घेणं खूप गरजेचं झालंय. मुसद्दिक जो तुमचा ट्रम्प कार्ड होता हुकमाचा एक्का, त्याच्याच वरती आक्रमण झालं. शंखनाथ फुंकले फलंदाज तिन्ही बघायला मिळाले, जिथे एक निहिल केणी, हार्दिक घरत आणि साहिल चापके येता क्षणी काय फटका खेळला डाऊन द ग्राउंड. अगदी तुम्ही डगआउटमध्ये सेट होऊन गेलात ज्या पद्धतीने तो फटका खेळला साहिलनं. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतात कळायचं होतं इनसाइड आउट, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन तेवढं नाही. मिड विकेटला बॉल पोहोचल्या वेगानं फेकी आली. कलेक्शन चांगलं झालं असतं जलीश शेख यांचं तर फलंदाज रनआउटची संधी तिथे क्रिएट झाली होती. मिळेल तुम्हाला इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना धावांची गती 17 आणि 17 वरती 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 मध्ये फवाज, एक जुना जाणता गोलंदाज मॉडर्न शिरगाव या संघासाठी. रिव्हर्स स्विच, चांगला स्ट्रोक. चेंडू इथे देखील चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. जागमाता रावळे संघानं इथे खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा बाहेर. मिळतील धावा इथे देखील 4. निहिल किणी आता आलाय चर्चेत आणि ज्यांनी रिव्हर्स स्विच हा फटका शोधलाय 4 धावा.
धावांची गती वेगानं पुढे चाललंय. सध्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय 21 धावा. पुढचा बॉल याही वेळेला इनफिल्डच्या वरनं बॉलला क्लिअर. याआधी रिव्हर्स स्विच होता, या वेळेला आपण पाहतात कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला फेकून दिलंय. चेंडू सीमारेषा बाहेर. 4. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा. आम्हाला जो कोणी नडतो. थँक्यू सो मच. इथे आपण पाहू शकाल खूप चांगली बॅटिंग होते. 33 धावांची गरज असताना धावसंख्या फलकावरती 25 दुसऱ्या षटकात. या मॅचचा रिझल्ट थोडासा वेगळा बघायला मिळतोय. बॉलला खेळलाय क्षेत्ररक्षक डीप मधून बॉलला उचलतील. मिळेल सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 26. पुढील होणारा सामना एका बाजूला या आशापुरी एडव्हन त्यांच्या विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल. अजिंक्य मराठा शिरगाव या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण प्लीज टॉससाठी या, अदरवाईज मग षटकांमध्ये कपात होईल. आयोजकांचा पूर्ण प्रयत्न आहे की प्रत्येक संघाला 6 षटकं खेळण्यासाठी मिळायला हवं, परंतु तुम्ही जर वेळ असा खर्च कराल तर मग नाही चालणार. त्या अनुषंगानं तुम्हाला विनंती करीन की आपण योग्य वेळेत पोहोचा. या मॅचमध्ये जागमाता रावळे संघ मी म्हणेन की 60% पुढे आहे, परंतु या मॅचमध्ये इथून जर तुम्ही विकेट घेतले तर विकेट जर आले तर अनेक वेळा या मॅच बदलताना पाहायला मिळालेत. आपण अनेक वेळा आपण 6 बॉल 6चे मॅच खूप वेळा जिंकताना पाहिल्या प्रतिस्पर्धी संघ. काल 111 ठेवल्या होत्या फक्त KKRला, तेही नाही करता आल्या. IPLचं क्रिकेट त्यावेळेला आपण काल पाहिलं लोएस्ट स्कोरिंग मॅच अनेक वेळा चुरशीचं झाल्यात, परंतु या वेळेला साहिल चापके एक इन्फॉर्म फलंदाज आहे. त्यांच्यासमोर तुम्ही डॉट बॉल किती फेकणार हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. खोलवर टप्पाचा बॉल होता, बॉलला केले कव्हरला डीपमधून बॉलला क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी सिंगल निहिलचा प्रयत्न होता दुसरीचा. योग्य वेळेत साहिलने सांगितलं की नाही होणार. सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 आणि 27 वरती एक गडी बाद. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. धावसंख्या 27. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा मुसद्दिक शेख. या वेळेला आपण पाहतात फटका समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या बॉलला फील्ड करतील मयुरेश राऊत. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 28. येस, अजिंक्य मराठा शिरगाव आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच आई आशापुरी एडव्हन. या दोन्ही संघांमधला टॉस महत्त्वाचा आहे. अगदी आम्ही तिथे पोहोचू टॉससाठी. या मॅच नंतर इथे आपण पाहतात क्लीन बोल्ड प्लेड ऑन झालेत. बॅटची आतील कड आणि तदनंतर यष्ट्यांवरती जाऊन तो बॉल आदळला. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीत पाटील, नयन पाटील, जीत पाटील हे दोन बंधू आपल्याला बघायला मिळतात. निहिल किडीनं चांगला खेळ दाखवला, परंतु शेवटपर्यंत फिनिशिंग टच नाही देता आले. एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव आणि एका बाजूला त्यांच्या विपक्षात आई आशापुरी एडव्हन. मृदुल हेही नाव सध्या चर्चेत राहिले सफाळे क्रिकेटमध्ये. सॉफ्ट हँडनं इथे आपण पाहतात अगदी नरम हातानं बॉलला खेळून काढलं. सिंगल मिळाली. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये अगदी पंचांच्या बाजूला फील्ड झाला आणि तिथे धावसंख्या मिळाली ती म्हणजेच 1. सध्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग टीम जागमाता रावळे. फिल्डिंग टीमच्या नक्कीच इथून मी म्हणेन की 15 ते 20 धावा कमीच राहिल्या. ज्या अनुषंगानं बॅटिंग करणाऱ्या टीमनं ह्या टार्गेटला अगदी खूप चांगलं फेस केलं. पुढील मॅच देखील खूप महत्त्वाचा असेल.
हाफ ट्रॅकरचा बॉलला पाठवलं डीप मधून खेळाडू आहेत, चांगला कॅच, गुड कॅच अप क्वालिटी, फलंदाज इथे बाद, गॉन. ये दुनिया तो झुक जाती है. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन, हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो. थँक्यू सो मच. केळवे परिसरातला एक दिग्गज क्रिकेटपटू अर्थात मनीष भोईर मन्या. अंडरआर्म डफरीपासून सुरुवात, तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट. लेदरचा पहिलाच मॅच दांडेकरचं कॉलेज आणि 50 धावा हा एक त्याचा वेगळा विक्रम आहे आणि तोच दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मनीष भोईर अर्थात मन्या आपल्याला बघायला मिळतील. पुढील होणारा मॅचच्या टॉससाठी अगदी या सामन्या संपल्यानंतर आम्ही त्वरित तुमच्याकडे पोहोचू. काय चेंडू टाकला मनीषसाठी, अनप्लेएबल. या चेंडूला कसलीच तोड नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत अप्रतिम डिलेव्हरी, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आणि त्यावेळेला आपण पाहतायत मनीषसाठी खूप चांगला चेंडू होता. धावांची गती तपासून पाहिली तर 29. हल चिक हल 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 चिक चिक हल. मुसद्दीकचा पुढचा बॉल. या षटकात आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल. याही वेळेला खेळायचो तर कव्हरला बॉल चाललाय मिड ऑन मधून लॉंग ऑन मध्ये. मयुरेश पुढे आले आणि इथे जर तपासून पाहिलं तर मिळेल तुम्हाला इथून दुसरीचा प्रयत्न होता. आता पंच तिकडे बोट उचलतील काय झालंय काय नाही. आणि जलीश शेख यांनी अपील केली होती, फेकी ॲक्युरेट आली आणि धावसंख्या इथून जर तपासून पाहिली तर फक्त तिसऱ्या पंचांची मदत घेतलीय का. उत्कर्ष प्रणय पटेल यांच्या शुभसेवन टॉस करतो. पुढील सामना एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव, त्याच्या विपक्षामध्ये आशापूर एडमन. चॉईस कॉल दिले गेले आणि बघा एका बाजूला साहेब चषक आहे, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप पालघर. कॉल अजिंक्य मराठा संघाचा असणार आहे. नॉट आउट. साहेब चषकचा कॉल आणि मैत्री ग्रुप पालघर म्हणजेच एडमन संघ टॉस विन झालाय. निर्णय काय असणार आपला. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही, सामना लगेच सुरू आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टन्स. थँक्यू सो मच युसुफ सय्यद सरांना पण ऐकताय कालच्या रजनीपासून. सध्या नॉट आउटचा करार दिलाय जतीन किणी. आपण पाहू शकाल इंटरनॅशनल ऑपरेटर कसे असतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जतीन किणी. खूप चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचते पाटील नेटवर्क आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात बंटी कुंभार, नवलीचा वेऊरचा ब्रँड, एका बाजूला कपिल पाटील, जतीन पाटील बहाडोलीचा गोडवा. खूप छान पद्धतीने ते त्यांच्या कामाशी एकनिष्ठ आहेत, हे महत्त्वाचं असतं. चौथ्या षटकाला इथे सुरुवात होते. चौथ्या षटकातला चेंडू आहे पहिला. रिव्हर्स स्विच करायचं होतं, मयुरेशनं चांगला बॉल टाकला. इथे 3 धावेंसाठी झगडावं लागतं. आता बॉल आहेत तुमच्याकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आतापर्यंत 30 रन फलकावरती आहेत. इथून गरज आहे तुम्हाला 3 धाव्यांची. याही वेळेला मनीषसाठी चांगला बॉल. 10 बॉल 3चा मॅच. खूप मोठा विषय नाही, परंतु मयुरेशनं सांगितलं की माझ्या विपक्षात धावा सहज नाही देणार. जरी आमच्या संघानं बॅटिंग करताना कमी धावा केल्या असतील, परंतु जर आम्ही इथून 10 ते 12 धावा प्लस असतो तर मग प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला असता. ज्या पद्धतीने आपण पाहतात आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 3चा मॅच आहे. पुढचा बॉल मनीषनं फक्त बॉलला ढकललं, महत्त्वाचं आहे. मुसद्दीक आहेत, सिंगलचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न. ज्यावेळेला तुम्ही फंबल होता त्यावेळेला या चुका तुम्हाला अनेक वेळा बघायला मिळतील. सध्या जर तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 वरती. 3 गडी बाद. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत आणि इथेच आपण पाहू शकाल शेवटच्या 1 रनची गरज. त्या 1 रनसाठी फटका खेळला, बॉल चालला सीमा रेषेच्या बाहेर. मनीषच्या बॅटमधनं विजयाचा चौकार. आणि इथे आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीनं खेळ दाखवलाय. जागमाता रावळे विद इन बॅट विथ द बॉल.
दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी. मॅन ऑफ द मॅच याही किताबाकडे आपण जाणार आहोत.